45 गोवंशांची कोंबून विनापरवाना अवैध वाहतूक केल्याप्रकरणी 3 आयशर वाहनांसह 19,20,000 रुपयांचा मुद्देमाल जळगाव जामोद पोलिसांनी जप्त केला। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30च्या दरम्यान 3 आयशर वाहनांमध्ये 45 जनावरे विनापरवानगी वाहनामध्ये कोंबलेल्या स्थितीत पोलिसांना पिंपळगाव काळे येथे नाकाबंदी दरम्यान दिसून आले। पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांना आयशर क्रमांक MH18 BA 4707, आयशर क्रमांक MH 30 BB 2827 आणि MH 42 T 1661 अशा 3 वाहनांमध्ये जामोद येथील कृष्णाई गोशाळेच्या 45 गायी कोंबलेल्या स्थितीत मिळून आल्या आणि अशाने घटनास्थळी नागरिकांच्या चर्चांना उधाण आले होते। गोवंश तस्करी वाढली, हिंदू गाडी चालक गोरक्षक भक्षक असल्याची चर्चा रंगली। यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून 3 वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आणि 3 वाहनाचे चालक आसिफ शेख युसुफ वय वर्ष 37 राहणार साखळी तालुका यावल जिल्हा जळगाव, खानदेश वसंत रामकृष्ण म्हसाळ वय वर्ष 52 राहणार गंगानगर जळगाव जामोद, अशोक पांडुरंग ढगे वय वर्ष 50 राहणे आचल नगर जळगाव जामोद यांच्यावर अपराध नंबर 82/2025 कलम 11(1) घ ड च प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 प्रमाणे सरकारतर्फे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांच्या तक्रारीवरून 3 आरोपितांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत। तपास अधिकारी यांनी जामोद येथील कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष सचिव यांना पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे चौकशीकरिता बोलवण्यात आले होते। चौकशी दरम्यान अध्यक्ष सचिव यांच्यावर कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। हे प्रकरण चौकशीवर असल्याचे बोलले जात आहे। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, संग्रामपूर, बुलढाणा।